शाळेत असताना प्रगती पुस्तकं मिळायची आपल्याला, तेव्हा कुठल्याही विषयात खाली लाल रेघ नको असायची. हो, लाल रेघ म्हणजे नापास. तेव्हापासून लाल रेघेची मला भीतीच वाटते. लाल रंग म्हणजे धोका. मग तो बावटा असो किंवा रंग असो, ते म्हणजे संकट किंवा थांबा हो, असं. का क्रांतीचा सुद्धा रंग लाल असतो. एखाद वेळेला क्रांती रक्तरंजित असते म्हणून असेल. हो. आता तांबडा किंवा लाल या शब्दाच्याच पुढे भडक हा शब्द जोडला हो, जातो. लाल भडक. हो. हो, तसा निळा, हिरवा, पिवळा यांच्या पुढे नाही जोडला जात. म्हणजे बघ ना, निळा शार, हिरवा गार किंवा पिवळा दमक. धमक. हे जरी खरं असलं ना तरी सुद्धा लाल रंग पूज्य देखील असतो. म्हणजे बघ ना, कुंकू घे, गंध, गुलाल सगळं तांबडं लाल. हो. आणि सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ताच्या वेळेला आकाशात रक्तिमा किंवा लालिमा असतो असं आपण म्हणतो ना. हो, उधळणच असते त्या रंगांची. हो. आता बघ, गुलाबाच्या फुलाचे कितीतरी रंग, पण भाव खाऊन जातो तो तांबडा गुलाब. ते तर प्रेमाचं प्रतीकच मानलं जातं ना. म्हणजे बघ, एका बाजूला लाल रंग म्हणजे धोक्याची निशाणी, तर एका बाजूला प्रेमाची निशाणी. आणि गणपतीला वाहतो ते फूल म्हणजे रक्तवर्णी जपाम कुसुम, हम्म. म्हणजे लाल रंगाचं जास्वंदीचं फूल. आणि हा लाल रंग गाण्यात सुद्धा डोकावतोच की. म्हणजे मग ती लाल ओढणी असो, हो. मेरा लाल दुपट्टा मलमल का हो जी, हो जी. हो, किंवा लाल लाल गाल जान तेरे बाबू हे असो, किंवा ये लाल रंग कब मुझे छोडेगा. अर्थात हा लाल रंग मात्र रेड वाईनचा बरं का. तशा लाल रंगाच्या छटा खूप असतात. आणि नववधू लाल रंगाच्या कुंकवाच्या ओल्या केलेल्या तपकात पाय भिजवून गृहप्रवेश करते. हो की नाही. आणि विवाह प्रसंगी आपण वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्यावरती अक्षता टाकतो, त्या लाल रंगाचेच असतात. हो. एकंदरीत काय, लाल रंग हा धोक्याचा इशारा आहे. हो, प्रेमाची कबुली. हो. आणि वंदनीय अशा पूज्य भावनांचा संदेश आहे.